नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आपण चर्चा करीत असलेल्या युरिनरी ब्लॅडर मेरिडियनच्या पुढील पॉईंटवरची आपण चर्चा करणार आहोत. हा पार्ट 3 आहे. तर अजून एकदा आपण जनरल माहिती बघूया युरिनरी ब्लॅडर मेरिडियनची. तर मेरिडियनचे नाव आहे युरिनरी ब्लॅडर मेरिडियन. शॉर्ट नेम आहे UBRBL. टोटल पॉईंट 67. इन यांग मध्ये यांग मेरिडियन आहे. एलिमेंट वॉटर, पेअर्ड ऑर्गन किडनी, ऑर्गन क्लॉक 3 PM to 5 PM, सेन्स ऑर्गन इयर, बॉडी सिस्टीम युरिनरी, नर्वस, मस्क्युलोस्केलेटल, सीझन विंटर, इमोशन फिअर, एनर्जी डिसेंडिंग अँड प्रोटेक्टिव्ह यांगची. कलर ब्ल्यू. मेरिडियन पाथ. The urinary bladder meridian start at the inner corner of the eye UB1, travel over the head, down the back on the parallel line beside the spine, passes through the buttock and back of the thigh, continues down the calf, behind the ankle and ends at the lateral side of the little toe. म्हणजे मूत्राशय मेरिडियनची सुरुवात डोळ्याच्या आतील कोपऱ्यातील UB पासून 1 पासून सुरुवात होते. ते डोक्यावरून, मानेतून, पाठीच्या दोन्ही बाजूनी, नितंब, मांडीच्या भागातील पोटऱ्या, घोट्याच्या मागून जाऊन पायाच्या करंगळीच्या बाहेरील टोकावर UB67 येथे समाप्त होते. तर आता आपण पुढील पॉईंट विषयी चर्चा करूया. नेक्स्ट पॉईंट आहे UB41. त्याला फुफेन असे म्हटले जाते. T2 थोरॅसिक टू स्पायनस प्रोसेस खाली 3 चून लॅटरल. T2 मणक्याच्या खाली 3 चून बाजूला हा पॉईंट असतो. नेक पेन, शोल्डर पेन, कफ यासाठी हा पॉईंट यूज केला जातो. नेक्स्ट पॉईंट UB42. पोहू असे त्याला चायनीज नेम आहे. T3 खाली 3 चून लॅटरल हा पॉईंट असतो. लंग्स विकनेस, क्रोनिक कफ, अस्थमा, ग्रीफ यासाठी यूज केला जातो. UB43 गावाहून शू असे नाव आहे. T4 खाली 3 चून लॅटरल. क्रोनिक फटीग, वीक इम्युनिटी, क्रोनिक लंग डिसीज साठी हा पॉईंट यूज केला जातो. UB44 T5 खाली 3 चून लॅटरल हा पॉईंट असतो. अँक्झिटी, इन्सोमनिया, पाल्पिटेशन साठी हा पॉईंट यूज केला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे UB45. इक्झी असे म्हटले जाते. T6 खाली 3 चून लॅटरल हा पॉईंट असतो. कप, चेस्ट पेन, इमोशनल स्ट्रेस साठी हा पॉईंट यूज केला जातो. UB46 गेंगवान असे म्हटले जाते. T7 खाली 3 चून लॅटरल हा पॉईंट असतो. हिकअप, वॉमिटिंग, चेस्ट टाइटनेस साठी हा पॉईंट यूज केला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे UB47. T9 खाली 3 चून लॅटरल हा पॉईंट असतो. लिव्हर डिसऑर्डर, डिप्रेशन, इरिटेबिलिटी साठी हा पॉईंट यूज केला जातो. इरिटेबिलिटी म्हणजे चिडचिडपणा. UB48 यांग गँग असे म्हटले जाते. T10 खाली 3 चून लॅटरल हा पॉईंट असतो. गॉल ब्लॅडर डिसऑर्डर, जॉन्डिस, रिप पेन साठी हा पॉईंट यूज केला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे UB49 इशी असे म्हटले जाते. T11 खाली 3 चून लॅटरल हा पॉईंट असतो. पुअर ॲपेटाईट, इनडायजेशन, ॲब्डोमिनल फुलनेस साठी हा पॉईंट यूज केला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे UB50. T12 खाली 3 चून लॅटरल हा पॉईंट असतो. गॅस्ट्रिक पेन, वॉमिटिंग, पुअर डायजेशन साठी हा पॉईंट यूज केला जातो. यात महत्त्वाचे क्लिनिकल पॉईंट आहेत. UB42 फुफ्फुसाची ऊर्जा वाढवण्यासाठी, लंगची वाढवण्यासाठी आणि दुःख, ग्रीफ कमी करण्यासाठी हा पॉईंट यूज केला जातो. त्यानंतर UB43
दीर्घकालीन अशक्तपणा, क्षयरोग, रोगप्रतिकारशक्ती कमी असणे यामध्ये अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. UB47 हनमेन हा पॉईंट यकृताशी संबंधित भावनिक असंतुलन, नैराश्य आणि चिडचिडीसाठी यामध्ये उपयोगी आहे. UB49 पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि भूक वाढवण्यासाठी वापरला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे UB51 हुआंग मेन असे म्हटले जाते. L1 खाली 3 चून लॅटरल हा पॉईंट असतो. ॲबडॉमिनल पेन, इंडायजेशनसाठी हा पॉईंट यूज केला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे UB52 जी-शील असे म्हटले जाते. L2 खाली 3 चून लॅटरल हा पॉईंट असतो. किडनी डेफिशियन्सी, लो बॅक पेन, इनफर्टिलिटी, फिअर, विकनेससाठी हा पॉईंट यूज केला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे UB53 बाओ हुआंग असे त्याला म्हटले जाते. S2 स्तरावर 3 चून लॅटरल हा पॉईंट असतो. युरिनरी ब्लॅडर डिसऑर्डर्स, कॉन्स्टिपेशन, हेमोरॉइडसाठी हा पॉईंट यूज केला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे UB54 जी बियान असे म्हटले जाते. S4 फोरामेन जवळ हा पॉईंट असतो. सायटिका, लो बॅक पेन, हिप पेनसाठी हा पॉईंट यूज केला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे UB55 हे यांग असे म्हटले जाते. UB40 आणि UB57 यांच्या मधोमध व UB40 आणि UB50च्या मधोमध हा पॉईंट असतो. लेग पेन, मसल क्रॅम्पसाठी हा पॉईंट यूज केला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे UB56 चेंग जीन असे म्हटले जाते. काप मसलच्या मध्यभागी, पोटरीच्या मध्यभागी, काप पेन, मसल स्पाझम, पोटरी दुखी, स्नायू आकड यासाठी हा पॉईंट यूज केला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे UB57 चेंग शान असे म्हटले जाते. गॅस्ट्रो सेनमियस मसलच्या खळग्यात म्हणजे पोटरीच्या स्नायूच्या खळ्यात हा पॉईंट असतो. हिमोरॉइड, काप पेन, कॉन्स्टिपेशनसाठी हा पॉईंट यूज केला जातो. UB58 फेई यांग असे म्हटले जाते. UB60च्या वर 7 चून हा पॉईंट असतो. सायटिका आणि हेडॅक डिझिनेससाठी हा पॉईंट यूज केला जातो. UB59 फू यांग असे म्हटले जाते. UB60च्या वर 3 चून हा पॉईंट असतो. हेडॅक, अँकल पेन यासाठी यूज केला जातो. UB60 कनलून असे म्हटले जाते. लॅटरल मॅलिलस आणि अचलिस टेंडन यांच्या मधल्या खळग्यात हा पॉईंट असतो. म्हणजे बाहेरील गोटा आणि अचलिस टेंडन यांच्या मधील खळग्यामध्ये हा पॉईंट असतो. लो बॅक पेन, नेक पेन, लेबर पेन, हेडॅकसाठी हा पॉईंट यूज केला जातो. UB61 पुकॅन असे म्हटले जाते. UB60च्या खाली हा पॉईंट असतो. हिल पेन, अँकल पेन यासाठी यूज केला जातो. UB62 शेन माई असे म्हटले जाते. लॅटरल मॅलिलसच्या खाली म्हणजे बाहेरच्या घोट्याच्या खाली हा पॉईंट असतो. इन्सोमनिया, इपिलेप्सी, अँकल पेनसाठी हा पॉईंट यूज केला जातो. UB63 जिनमेन म्हणजे 5th मेटाटार्सल जवळ हा पॉईंट असतो. म्हणजे 5व्या मेटाटार्सल हाडाजवळ हा पॉईंट असतो. ॲक्यूट बॅक पेन, इपिलेप्सीसाठी हा पॉईंट यूज केला जातो. UB64 जिंगगू असे म्हटले जाते. 5th मेटाटार्सल बेस म्हणजे 5व्या मेटाटार्सलच्या मुळाशी हा पॉईंट असतो. हेडॅक, लंबर पेनसाठी हा पॉईंट यूज केला जातो. UB65 शुगू असे म्हटले जाते. 5th मेटाटार्सोफॅलेंजियल जॉईंटच्या मागे म्हणजे करंगळीच्या सांध्याच्या मागे हा पॉईंट असतो. हेडॅक, स्टिफ नेक, फीवर यासाठी हा पॉईंट यूज केला जातो. UB66 जोटंगू असे म्हटले जाते. 5th टोच्या पुढील भागात पायाच्या करंगळीच्या पुढील भागामध्ये हा पॉईंट असतो. हेडॅक, नॅसल कंजेशन साठी हा पॉईंट यूज केला जातो. UB67 जी इन असे म्हटले जाते. लिटल टोच्या बाहेरील नखाच्या कोपऱ्यात पायाच्या करंगळीच्या बाहेरच्या नखाच्या कोपऱ्यामध्ये हा पॉईंट म्हणजे ब्रिच प्रेझेंटेशन मध्ये
हा पॉईंट असतो. डिफिकल्ट लेबर, हेडेक, आय डिसऑर्डर, ब्रीच प्रेझेंटेशन म्हणजे गर्भातील बाळाची उलटी स्थिती असेल, म्हणजे प्रसूतीसाठी मदत आणि डोकेदुखी, डोळ्याच्या विकारासाठी हा पॉईंट यूज केला जातो. तर यामधील महत्त्वाचे पॉईंट्स UB52 किडनीची मजबूत करण्यासाठी, भीती कमी करण्यासाठी आणि कंबरदुखीसाठी महत्त्वाचा. UB57 मूळव्याध, हिमोरॉइडसाठी अत्यंत सर्वाधिक वापरला जाणारा हा पॉईंट. UB60 कंबरदुखी, मानदुखी, सायटिका आणि प्रसूती वेदनांमध्ये अत्यंत प्रभावी. UB62 निद्रानाश, मानसिक अस्वस्थता आणि यंग शिवामायेशी संबंधित असलेला हा पॉईंट आहे. आणि UB67 ब्रीच प्रेझेंटेशनमध्ये हा प्रसिद्ध आहे. डोके व डोळ्यांच्या विकारामध्ये पण हा पॉईंट प्रसिद्ध आहे. तर आपल्याला युरिनरी ब्लॅडरच्या सर्व पॉईंट आपण बघितले. तर ही माहिती आपल्याला कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.